वेलकम मुलांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या LBS स्कूलच्या ऑनलाईन स्टडीमध्ये स्वागत आहे. मुलांना आपण मराठीचं व्याकरण आज शिकणार आहोत. तर व्याकरणाचा जो भाग शिकणार आहोत तो पहा मुलांनो. विकारी म्हणजे काय, तर वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग वचन विभक्तीने बदल होतो त्या शब्दांना विकारी शब्द म्हणतात. मग त्यामध्ये कोणते कोणते येतात पहा मुलांना. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. ही काय आहे मुलांना, शब्दाची जात आहे विकारी. आता अविकारी शब्द म्हणजे काय आपण पाहूया. वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग वचन विभक्तीने बदल होत नाही त्या शब्दांना अविकारी शब्द म्हणतात. त्याचे कोणते कोणते उदाहरणं आहेत बघा मुलांना. क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. याचा आपण अभ्यास पुढे करणारच आहोत मुलांना. तर पहा, सर्वप्रथम आपण आज क्रियाविशेषण बघणार आहोत. तर मुलांनो, आता क्रियाविशेषण म्हणजे काय, तर क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण क्रियाविशेषण म्हणतो. वाक्यातील क्रिया केव्हा घडली, कोठे घडली, किती वेळा घडली, कशी घडली यावरून क्रियाविशेषण अव्ययाचे 4 मुख्य प्रकार पडतात. मुलांनो, किती पडतात मुख्य प्रकार? 4. एक आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. वाक्यातील क्रिया केव्हा घडली आहे हे दाखवणाऱ्या शब्दांना कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. तर मुलांनो पहा, क्रियापदाला केव्हा किंवा कधी असा प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळते ते कालवाचक क्रियाविशेषण असते. पहा मुलांनो, आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत. पूर्वी शिक्षक पगडी घालत असत. उद्या मी गावाला जाईन. नित्य हसत राहावे. सध्या मी वैद्यकीय शिक्षण घेत आहे. मुलांनो, कोणता प्रश्न विचारायचा असतो कालवाचक क्रियाविशेषणामध्ये? केव्हा किंवा कधी. पहा मुलांनो, लाल अक्षरात लिहिलेले जे शब्द आहेत ते क्रियाविशेषण अव्यय होते. आता दुसरा आहे स्थळवाचक क्रियाविशेषण अव्यय. वाक्यातील ज्या क्रियाविशेषणाद्वारे क्रियेच्या स्थळ किंवा ठिकाणाचा बोध होत असेल त्या अव्ययास काय म्हणायचं? स्थळवाचक क्रियाविशेषण अव्यय. मग क्रियापदाला कोठे असा प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळते ते काय असते? स्थळवाचक क्रियाविशेषण अव्यय असते. उदाहरणार्थ पहा मुलांनो, सभोवार जंगल होते. सर्वत्र अत्तराचा सुगंध दरवळत होता. जंगलाच्या पलीकडे गाव आहे. समीर झाडाच्या मागे लपला. यामध्ये सभोवार, सर्वत्र, पलीकडे, मागे हे काय आहे मुलांनो? अगदी बरोबर. आपण आत्ता जो क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार अनुभवला, अभ्यासला, तो म्हणजेच आपल्या अगोदरची उदाहरणे होती. आता तिसरा प्रकार आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. वाक्यातील क्रिया कशी घडते किंवा तिची रीत दाखवण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्याला काय म्हणायचं? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. मग क्रियापदाला कोणता प्रश्न विचारायचा मुलांनो? अगदी बरोबर, कशी असा जर क्रियापदाला प्रश्न विचारला जे उत्तर मिळतं ते असतं रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. उदाहरणं पाहूया मुलांनो. ससा टणटण उड्या मारत दिसेनासा झाला. पटपट कामे करून आई घराबाहेर पडली. रामा पटकन नारळाच्या झाडावर चढला. यातील टणटण, पटपट, पटकन हे काय आहे मुलांनो? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. आपण पुढचा प्रकार अभ्यासूया. परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. वाक्यातील ज्या क्रियाविशेषणामुळे क्रिया किती वेळा घडली किंवा क्रियेच्या परिमाणाचा बोध होत असेल तर त्या अव्ययास परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. तर क्रियापदाला किती हा प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर आपल्याला मिळतं ते काय असतं? संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय असतं. तर मुलांनो पहा, रामरावांनी 2दा पैसे मोजले. टोपलीत भरपूर फुले होती. अनेकदा सांगूनही आनंदला काही समजले नाही. या महिन्यात अत्यंत कमी पाऊस पडला आहे. मुलांना पहा, क्रियापदाला कोणता प्रश्न विचारायचा होता? किती हा प्रश्न विचारायचा होता. 2दा, भरपूर, अनेकदा आणि अत्यंत ही काय आहेत? संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. मुलांना आपल्याला मुलांनो ही जी शब्द दिलेले आहेत त्यांचे आपल्याला वर्गीकरण क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारामध्ये करायचे आहेत. पहा मुलांनो,
सर्वप्रथम आहे दररोज, हे काय आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. तिथे, हे काय आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. तिकडे, हे जे आहे ते कोणते आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. सावकाश रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. क्षणोक्षणी म्हणजे काय कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. आता अतिशय हे कोणते, अगदी बरोबर रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. जरा संख्यावाचक. पूर्ण, काही मुलांना पूर्ण, अगदी बरोबर संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. आता त्यापुढे आहे कसे, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. परवा, त्याच्यावरून आपल्याला काय कळतं काळ, म्हणून कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. आता मुळीच संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. थोडा, अगदी बरोबर संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. आता सतत कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. झटकन, आपल्याला काय कळतं त्याच्यातून रीत कळते, म्हणून रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. वर काय आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. मुलांनो, आज आपण शब्दाचे जाती बघितल्या, विकारी शब्द बघितले आणि अविकारी शब्दही बघितले. तर मुलांनो, तुम्हाला लक्षात आलं असेल की अविकारी शब्द आणि विकारी शब्द कोणकोणते असतात. त्याच्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय हे अविकारीमध्ये येतात की विकारीमध्ये येतात. त्यापुढे जाऊन आपण क्रियाविशेषण पाहिले, त्यांचे जे प्रकार आहेत ते पाहिलं. आणि पहिला प्रकार कोणता होता मुलांनो, कोण सांगू शकता. आपले 4 प्रकार पाहिले, अगदी बरोबर आहे की नाही. तर पहिलं काय आहे, कोणताही क्रियाविशेषण अव्यय कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. आपल्याला क्रिया केव्हा घडली जेव्हा दर्शवले जाते कालवाचक क्रियाविशेषण अव्यय ठरलं जातं. केव्हा आणि कधी हा प्रश्न विचारला क्रियापदाला की तेथे कोणतं क्रियाविशेषण अव्यय होतं, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. पूर्वी, उद्या, नित्य, सध्या ही काय आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. आता दुसरा प्रकार पाहिला होता मुलांना स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. ठिकाण किंवा स्थळाचा बोध होतो तो काय असतो स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असतं. मग क्रियापदाला कोठे हा प्रश्न विचारला की स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आपल्याला भेटतं. सभोवार, सर्वत्र, पलीकडे, मागे हे काय आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. त्यापुढे आपण तिसरा प्रकार पाहिला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. म्हणजे काय, वाक्यातील क्रिया कशी घडते तिची जी रीत आहे ती रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाने दाखवली जाते. मग क्रियापदाला कशी हा प्रश्न विचारला की जे उत्तर येतं ते असतं रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. टणटण, पटपट, पटकन हे आपल्या उदाहरणातील काय आहेत रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. त्यापुढील प्रकार पाहिला संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय किंवा परिमाणवाचक संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. याच्यावरून काय कळतं मुलांनो की क्रियापदाला किती हा प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर मिळतं ते असतं संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. पहा मुलांना, आपण जे उदाहरणं पाहिली होती त्यामध्ये दोनदा, भरपूर, अनेकदा, अत्यंत ही काय आहे संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. तर मुलांना आपण हा तक्तासुद्धा अभ्यासला. मग त्यामध्ये आपण ही जी शब्द दिलेली आहेत ती शब्द आपण कालवाचक, स्थलवाचक, रीतिवाचक आणि परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्ययामध्ये आपण त्याचं वर्गीकरणही पाहिलं. तर मुलांनो, आता तुम्ही काय करायचं आहे की हा जो तक्ता आहे मुलांनो, हा तक्ता पुन्हा एकदा व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. आणि मुलांनो, व्हिडिओ चालू असताना पॉज करून त्याचा तुम्ही स्क्रीनशॉटही घेऊ शकता. तर मुलांनो, तुम्हाला समजलंच असेल की क्रियाविशेषण अव्ययाचे जे वर्गीकरण आपण करतो ते कशा पद्धतीने करावं. तर मुलांनो, हा जो तक्ता आहे तो पूर्ण तुम्ही लिहून घ्यायचा आहे. आणि मुलांनो, आज जो व्याकरणाचा भाग आपण अभ्यासला तो तुम्हाला पुन्हा एकदा उजळणी करण्यासाठी आपल्या पाठातील जे क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार पाहिले आपण त्याचे शब्द शोधून तुम्हाला वर्गीकरण करून पुन्हा एकदा आपल्या वहीमध्ये लिहायची आहेत.